श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता उद्या आणि आज हे 2च दिवस राहिलेले आहेत 2025 या वर्षाचे. आपल्या कुणालाच हे वर्ष किंवा हा दिवस पुन्हा मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्याला 2025 मध्ये आपण काय शिकलो आणि 2026 मध्ये आपल्याला काय करायचं आहे हे निश्चितच ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे वागायचं आहे. बरेच जण ठरवतात की 2000 या वर्षी म्हणजे नवीन वर्षापासून मी पहिल्या दिवशीपासून जिम करणार, मी पहिल्या दिवशीपासून व्यायाम करणार. मात्र ते एक 8-15 दिवसात सगळ्यांचंच बारगळतं. तुमचं काय आणि माझं काय? आपण कोणतीही गोष्ट ठरवतो ती पूर्णत्वाला जात नाही. त्याचं कारण म्हणजे आपलं माइंड जे असतं, आपलं मन जे असतं ते स्ट्रॉंग नसतं, म्हणजेच मजबूत नसतं. कुठलाही निर्धार घेण्याच्या आधी असाच निर्धार घ्यावा जो आपल्याला पूर्णत्वाला जायला मिळेल. म्हणजेच आता समजा जर तुम्ही चहा सोडूच शकत नसाल, तुम्हाला माहिती आहे की मी एक 4 दिवस काय, मी 1 दिवस नाटक करेन आणि दुसऱ्या दिवशी मी चहा घेईन, तर चहा घ्यायचा सोडीन असा निर्धार करूच नका. कारण आपणच आपल्याला दिलेलं वचन मोडत असतो. त्यापेक्षा जर तुम्ही आता 2 कप चहा घेत आहात तर त्याचा 1 कप आणि हळूहळू करत अर्धा कप मी घेईन हा निर्धार करा. माझ्या स्वतःमध्ये मी हा बदल या वर्षात केला की मी गेल्या वर्षी प्रचंड जास्त बघा स्ट्रेसमध्ये असेल किंवा काय, मी गोड खात होते, इतके खात होते, अंदाधुंद गोड खात होते आणि त्याचे परिणाम आपल्या बॉडीवर लगेच दिसून येतात. पण मी काय केलं, मध्ये मी 1 दिवस चहा सोडला बरं का, पूर्ण चहा सोडला. दुसऱ्या दिवशी सकाळी मलाच फील झालं की मला शुगर कमी झाली आहे, माझ्या अंगात त्राणच नाहीये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी चहा घेतला. तेव्हा मला कळून चुकलं की आपल्याला चहा सोडणे ही गोष्ट जरी शक्य नसेल तरी चहा कमी करणे ही गोष्ट नक्कीच शक्य आहे. मग तेव्हापासून ते आजपर्यंत मी सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा ह्याच्यावरती चहा पूर्ण घ्यायचं सोडलं. जे मी 2 कप 3 कप 4 कप अशी कशी पण चहा प्यायचे ते मात्र मी कमी केलं. म्हणूनच असं नका ठरवू की मी 5ला म्हणजे 5ला उठणार, मी 4ला म्हणजे 4ला उठणार. नाही, ते पूर्णत्वाला जाणार नाही. समजा तुम्ही आता 6ला उठत आहात तर मी 5:45ला उठण्याचा प्रयत्न करेन. 5:45चे हळूहळू मी 5:30 करेन. ते तुम्हाला कायमसाठी जाईल. कुठलीही सवय व्हायला म्हणजे शारीरिक सवय व्हायला 21 दिवस लागतात. 21 दिवसात आपल्याला 21 दिवस जर तुम्ही गजर लावून किंवा गजर न लावता सकाळी 6ला उठलात तर 21-22व्या दिवशी तुम्हाला जाणवेल की तुम्हाला कोणत्याही गजर लावण्याची गरज लागणार नाही, तर तुम्ही आपोआप जागे व्हाल. मात्र मानसिक स्थितीसाठी तसे नसतं. मानसिक स्थिती म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार जर आपण सोडू शकत नसू तर त्याला 21 दिवस नाही तर ते आयुष्यभर आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो. त्यामुळं काय सोडायचं आणि काय नाही हे व्यवस्थित ठरवा. उगाचच घाईघाईमध्ये कोणत्याही गोष्टी ठरवू नका. मात्र ज्या नक्की ठरवायच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला मी आज सांगणार आहे की या 4-5 गोष्टी 2026 मध्ये जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही किंवा तुमच्या आयुष्यात प्रगती होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. त्यातली नंबर 1 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सूर्योदयाच्या आधी उठणे. हो, जरी तुम्हाला जमत नसेल तरी तुम्हाला जमवावं लागेल. सूर्योदयाच्या आधी उठणे, उगवत्या सूर्याचे म्हणजे हलका अंधार असताना उठायचं, पटकन आंघोळ करायची आणि उगवत्या सूर्याला पाणी द्यायचे. ही पहिली सवय तुमचे हे संपूर्ण वर्ष चांगले घडवणार आहे. कारण वर्ष सूर्याचे आहे. त्यामुळे या वर्षी सगळ्यात जास्त तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठणे म्हणजेच किती 5 ते 6च्या दरम्यान उठणे, आंघोळ, सगळ्या सकाळच्या ज्या विधी आहेत ते उरकून सगळ्यात आधी सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचाच आहे. सूर्याला अर्घ्य देताना पाण्यामध्ये लाल चंदन नसेल तर लाल कुंकू, अक्षता आणि 1 लाल फूल घालून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करून सूर्याजवळ प्रार्थना करायची आहे की जसं सूर्य महाराज तुमचं तेज तसं मला तेज माझ्या पूर्ण कुटुंबाचे तुम्ही संरक्षण करा. मी नेहमी सांगते सूर्य देवता हे एकमेव असे आहेत ज्यांना आपण दररोज बघू शकतो. त्यामुळे सूर्यदेवांची आराधना कराल तर आयुष्य सफल होईल.
हे कळायला आपल्याला उशीर होतो, पण जेव्हा कळतं आणि आपण तसं वागतो तेव्हा आपलं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. दुसरी गोष्ट, निंदा नालस्तीपासून लांब राहा. जे लोक तुमचे निंदा करतात, तुमच्या माघारी बोलतात, लक्षात ठेवा ते लोक तुमच्या बरोबर कधीच प्रामाणिक नसतात. म्हणजे आता समजा माझ्याकडे एक जुनं भांड्याला मावशी येत आहे, त्या माझ्याजवळ शेजारच्यांबद्दल बोलत आहेत, तर त्या शेजाऱ्यांच्या जवळ माझ्याबद्दल बोलणार ह्याच्यात काहीही चुकीचं नाहीये, कारण त्या व्यक्तीला ती सवयच असते. म्हणून अशा व्यक्तींपाशी आपण अशा व्यक्तींपासून लांब राहायचं आहे, जे लोक सतत निंदा नालस्ती करतात, कारण ते आपली पण करतात हे आपल्याला माहित नसतं. तिसरी गोष्ट म्हणजे एक ध्येय ठेवा, की या वर्षामध्ये माझं हे एक ध्येय आहे आणि मी ते काही झालं तरी मी ते पूर्णत्वाला नेणार. चौथी गोष्ट म्हणजे तुमचे जर काही सिक्रेट्स असतील, सिक्रेट्सचा अर्थ काय, कुठलीही तुमच्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला नाही सांगाव्या वाटत आहेत एखाद्या व्यक्तीला, तर त्या बिलकुलही सांगू नका. सुख हे सगळ्यांना सांगावं, पण दुःख मनात दाबावं, कारण दुःख हे समोरची व्यक्ती रडून ऐकते पण हसून सांगते हे तितकंच खरं आहे. त्यामुळे तुमच्या मनातल्या गोष्टी एखाद्याच अशा विश्वासू व्यक्तीजवळ सांगा, जी व्यक्ती तुमच्या बोलण्याची सांत्वना करेल, ना की तुम्हाला अजून टेन्शन मध्ये घालवेल. त्याच्यानंतरची गोष्ट आहे एकदम नियमित कष्ट. तुम्ही जे कोणतं काम करता ते अत्यंत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही दिवसातले 3, 4, 5, 6 तास काम करता तर तेवढा वेळ कामाला द्या. आणि त्यानंतर आणि शेवटची गोष्ट, स्वतःसाठी वेळ काढा. हो, दिवसातले 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास हा फक्त आणि फक्त स्वतःचा असावा. तुम्हाला जिथे आवडतं, गॅलरी, बागेत, पाण्याच्या काठी, जिथे तुमची आवडती जागा आहे, मंदिरात, तुम्हाला जिथे शांतता मिळते तिथे फक्त डोळे मिटून बसा. 1 तारखेपासूनच सवय लावा. इथे बसला आहात ना, इथेच डोळे मिटून बसा. 10 मिनिट ध्यानधारणा करा. ध्यानधारणेमुळे तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि ध्यानधारणेमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी वाटणार नाही, हरल्यासारखं वाटणार नाही, थकल्यासारखं वाटणार नाही किंवा तुम्हाला एकटेपणा पण जाणवणार नाही. बऱ्याच जणांना ध्यानधारणा कशी करावी हेच माहीत नसतं. अशा प्रत्येकाने ध्यानधारणे मुद्रेमध्ये, म्हणजे अशा मुद्रेमध्ये बसावं, शांत, एकदम शांत डोळे मिटावे, दीर्घ श्वास घ्यावा आणि फक्त त्या श्वासाकडे आणि आपल्या दोन्ही नाकांच्या नोज मधली ही जी नाकपुडी आहे तिथे लक्ष केंद्रित करावे. आपोआपच आपल्या फुफ्फुसांना हवी तेवढी आपण ऊर्जा देतो, आपले फुफ्फुस स्ट्रॉंग करतो, आपलं माइंड स्ट्रॉंग करतो, आपल्या मेंदूमध्ये रक्त पुरवठा चांगला होतो. हे पूर्णपणे 10 मिनिट करायचे आहे. हळूहळू तुमचे मन त्यामध्ये इतके रमेल की तुम्ही अर्धा 1 तास पण मेडिटेशन कराल. मेडिटेशन हे म्हणजे आधार आहे याला, की मेडिटेशन हे देवपूजेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. देवपूजेने जर मनशांती मिळते, तर मेडिटेशनने आपल्याला संपूर्ण शरीर शुद्धी मिळते आणि आपलं जे शरीर आहे ते हलकं, मेंदू हलका, सगळे अवयव आपले शिथिल होतात आणि आपल्याला जगण्यासाठी ऊर्जा मिळते. त्यामुळे एक वचन स्वतःला द्या की मी रोज 10 मिनिट स्वतःला देईन आणि हे 10 मिनिट स्वतःला दिल्यावर तुम्हाला ओळखून जाल तुम्ही की तुम्हाला काय करायचे आहे आणि काय करायचे नाहीये. तुम्हाला प्रकर्षाने जर एखादी गोष्ट जाणवेल की नाही मला हे नाही करायचंय, तर ते तुम्ही नाहीच करायचं आणि जे तुम्हाला मन सांगेल की हो हे कर, ते तुम्हाला करायचं आहे. त्या चांगल्या वाईट गोष्टी त्या तुम्ही ठरवायच्या आहेत की चांगल्यापाशी किती जायचं आणि वाईटापासून किती मुक्त व्हायचं, म्हणजे वाईट विचारांपासून, हे तुम्ही ठरवा. जास्तीत जास्त लक्षात घ्या, माझंही 2024 प्रचंड जास्त खराब होतं खूप गोष्टींसाठी. 2025 सुद्धा खूप गोष्टींसाठी खराब होतं, पण यातून मी हे शिकलेले आहे की 2024-25 मधून मी हे शिकलेले आहे की माझं कोण आहे आणि माझं कोण नाहीये, परक कोण आहे आणि माझं कोण आहे. आणि हेच दिवस मी आता पुढं कंटिन्यू होऊन देणार नाही. तर आपल्याला कळालेलं आहे की आपली काळजी कोणाला आहे, आपल्याबद्दल प्रेम कोणाला आहे, आपण आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या घरासाठी किती महत्त्वाचे आहोत. म्हणजे प्रत्येकानं काहीतरी बघा, कुणाला मी परवाच म्हटलं, कुणाची आई, कुणाची आजी, कुणाची बहीण, कुणाची मैत्रीण, कोणीतरी गेलं असेल या वर्षामध्ये
आणि त्यांना त्यांची जी पोकळी आहे ती कधीच भरून काढता येणार नाही. म्हणून ना, आहे तोपर्यंत प्रत्येक माणसाला ज्याच्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटतं आणि तुमच्याबद्दल ज्यांना प्रेम वाटतं अशा माणसांना कधीच अंतर देऊ नका. मात्र या अंतर देण्याच्या तारांबळीमध्ये स्वतःकडे पण दुर्लक्ष करू नका. उद्या त्या म्हणतात ना, प्रेमानंद महाराज म्हणतात बघा की शवयात्रेत कोणीही रडतं, दुश्मन पण रडतो, पण जिवंतपणे हसवणारे खूप कमी असतात आणि जिवंतपणे आपल्याला जीव लावणारे सुद्धा खूप कमी असतात. 10 माणसं जर नाटक करत आहेत तुमच्यावर जीव लावणारे, तर त्यातला चुकून माकून एकच माणूस खरा असेल जो तुमच्यावर मनापासून जीव लावतो किंवा लावते. कोण आहे ते आपलं आपणच ओळखायचं आहे. आणि हो, कोणी नसेल तुम्हाला तर तुम्हाला एकटे वाटून द्यायचं नाहीये, कारण स्वतःसाठी इतकं खंबीर व्हायचं आहे की तुम्हाला कुणी असण्याची किंवा मला कुणी आहे किंवा नाहीये या गोष्टीची चिंताच नाही वाटली पाहिजे. रडू आलं ना, रडून घ्यावं, हसू आलं हसून घ्यावं, राग काढावा वाटला राग काढून घ्यावा. पण हे सगळं करताना कोणाचं मन नाही ना दुखत ह्याची पण नक्कीच काळजी घ्यावी. त्यामुळं रडणे, हसणे, रागावणे या नैसर्गिक शारीरिक प्रक्रियांना कधीच थांबवून घेऊ नका. बाण फुटला फुटू दे, मात्र डोळे पुसून आपले आपण उभं राहण्याची ताकद सुद्धा आपल्यातच असली पाहिजे. ना की कुणी येऊन माझे अश्रू पुसेल आणि मग मी नीट होईल, ही उम्मीद किंवा ही काळजी आपल्या आयुष्यात असली पाहिजे. श्री स्वामी समर्थ.